नगर में कामिनी महिला ट्रस्ट और शिव साई मित्र मंडल के माध्यम से पिछले 8 वर्षों से साई भंडारे का आयोजन किया जा रहा है। वहीं हर साल की तरह इस साल भी हज़ारों की तादाद में साई भक्तों ने भंडारे का आनंद लिया। वहीं इस भंडारे में महिलाओं के लिए लकी ड्रॉ, हल्दी कुमकुम ऐसे अन्य प्रकार के कार्यक्रम रखे जाते हैं। आज कामिनीताई महिला ट्रस्ट आणि शिवसाई ट्रस्टच्या वतीने जो भंडाऱ्याचा कार्यक्रम कित्येक वर्षापासून, मला वाटतं आज 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज मला वाटतं 8 वर्ष पूर्ण झालेत आणि दरवर्षाप्रमाणे गर्दी तेवढीच वाढत जाते। आमचे स्वातीताई उमरटकर आणि अनिल उमरटकर ह्यांच्या साहाय्याने ह्यांनी जे आयोजन केलेलं आहे ह्या भव्य भंडाऱ्याचं, आणि हा जो 3 दिवसाचा हा जो कार्यक्रम, मिरवणूक, देवाचा पालखी आणि भंडारा, हळदी कुंकू, हे जे लोकांना जोडण्याचा जे कार्यक्रम जे अनिल उमरटकर आणि स्वातीताई करत आहेत ते खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमच्या पक्षाला असली जोडपं लागलं आहे। असे व्यक्तिमत्व आणि अनिल दादासारखं त्यांना नाना म्हणून ओळखलं जातं ह्या महाराष्ट्र नगरमध्ये। स्वातीताईंचा एवढा मोठा वाटा आहे ह्या सगळ्या कामामध्ये, त्यांचं बघून आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही पण त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करत आहोत। ते पण शिवसेनेला भरपूर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत इथून, आणि बऱ्यापैकी आम्ही यशस्वी पण झालो आहे महाराष्ट्र नगरमध्ये। यावेळेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेवाळे साहेबांसाठी जे आम्ही धोरण घातलं आहे कामं करण्याची, त्याच्यामधला हा पण एक त्याच्यातला एक सहभाग आहे त्या कामांचा। आणि इथूनच बाबांकडे मी प्रार्थना करतो की गेल्या वेळेपेक्षा आमच्या लाडक्या शेवाळे साहेबांना डबल मताने निवडून ते यावे ह्याची मी देवाकडे प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसाई मित्र मंडळ गेली 8 वर्षापासून मालपूर महाराष्ट्रामध्ये साई भंडाराचं आयोजन करतात। शिवसाई मित्रमंडळाचे संस्थापक अनिल उमरटकर हे प्रत्येक वर्षी चांगले उपक्रम घेत असतात। यावर्षीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे साई भंडारा घेऊन लोकांना, इथल्या धार्मिक गरीब लोकांना जे अन्नदान कार्यक्रम घेतला त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक, जनता आज या भंडाराचा लाभ घेत आहेत। जवळजवळ 3 ते 4 हजार लोक या साई भंडाऱ्याचा लाभ घेतात। महिलांपासून बघायला गेलं तर लहान मुलांपर्यंत सगळ्यांना मान सन्मान इथे दिला जातो। दुसरी गोष्ट अशी की हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात इथं केला जातो। सगळ्यांना, लहान मुलांना काही फळं वाटप, काहींना साड्या वाटप, सगळे कार्यक्रम अनिल उमरटकर व अक्षय सूर्यवंशी आहे अध्यक्ष ते करतात। आणि इथे जवळजवळ नाही म्हटलं तर 4 ते 5 हजार पब्लिक भंडारण्यासाठी अन्नप्रसादाचा लाभ घ्यायला येतात। कीर्तन, काकड आरती, लकी ड्रॉ हे प्रत्येक उपक्रम इथं चांगल्या प्रमाणात सादर केला जातो। कुठल्याही पक्षाचा सपोर्ट असो किंवा नसो, सर्वपक्षीय काम इथे केलं जातं। कोणी बघत नाही की कुठल्या पक्षाकडून आपण कार्य करतोय, सर्वजण मिळून इथे कार्यशक्तीनं काम करतात आणि सर्व पक्षाचं इथे अनुदान असते। शिवशाही मित्रमंडळ दरवर्षी एवढा असा सुंदर असा कार्यक्रम घेत असतात। शिवशाहीचे अध्यक्ष आहेत अनिल उमरटकर, जे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत, पण त्यांच्या माध्यमातून फार सुंदर आणि छान कार्यक्रम घेतला जातो। 4 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि 4थ्या दिवशी भंडारा असतो। सगळ्या लोकांना भंडाऱ्याचं जेवण वगैरे व्यवस्थित सगळं दिलं जातं। फार सुंदर असा कार्यक्रम घेतला जातो। क्या क्या होता है इस कार्यक्रम में, क्या क्या रखा जाता है? या कार्यक्रमाला साईंची पालखी सोहळा असतो साईंचा। त्यानंतर विविध असे कार्यक्रम ठेवले जातात, त्याच्यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे असे सगळे कार्यक्रम घेतले जातात। आणि मग शेवटच्या दिवशी असा साई भंडारा ठेवला जातो आणि खूप चांगले कार्यक्रम होतात 4 दिवसात। पिछले घंटे से 1000 लोग आके खाना भंडारे का
यही तो खासियत आहे, हीच याची सुंदरता आहे या भंडाऱ्यात, या कार्यक्रमाची, की प्रत्येकाच्या पोटाला इथे भंडाऱ्यात जेवण मिळतं, कोणी उपाशी जात नाही. म्हणजे ते नांदेडला किंवा गुरुद्वारामध्ये कसं सतत भंडारा त्यांचा ते चालू असतं, तसं इथे आहे. संतोष सूर्यकांत राऊत, विधानसभा संघटक, अणुशक्तीनगर, शिवसेना. साहेब आमदार शिवशाही मित्र मंडळ हे अनिल उंबरटकर संस्थापक अध्यक्ष आहेत या मंडळाचे. गेली 7-8 वर्ष झाली हे चांगल्या प्रतीने एकदम साहेब भंडारा करतात, वेगवेगळे कार्यक्रम पण करतात, एकदम म्हणजे छान करतात. भरपूर महिलांसाठी, बारक्या पोरांसाठी भरपूर हळदी कुंकूचा कार्यक्रम वगैरे भरपूर काय काय करतात ते. आणि महाराष्ट्राच्या जनतेने पण भरपूर त्यांना प्रतिसाद पण देतात आणि भरपूर म्हणजे हे पण करतात त्यांना. प्रोग्राम तुम्ही ठेवता, याच्यामध्ये काय काय असतं? 3 दिवसाचा प्रोग्राम असतो ह्यो, 3-4 दिवसाचा असतो. परत ते हरिपाठ वगैरे भरपूर काकड आरती वगैरे सर्व असतं यात, भजन बिजन सर्व असतं, कीर्तन, हळदी कुंकू वगैरे भरपूर, लकी ड्रॉ, भरपूर. बोलणे एवढं कमीच आहे, एवढे कार्यक्रम घेतात ते, भरपूर कार्यक्रम घेतात. किती बोलण्यासारखं. नगरच्या जनतेचं त्यांना पूर्णपणे सहकार्य आहे. हां, महाराष्ट्र जनतेचं भरपूर सहकार्य आहे.